संभाजी ब्रिगेड्स प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं. नेमक्या घटनेमागे नेमकं काय सत्य आहे आणि काय असत्य आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते व्हिडिओ संपल्यानंतर नक्की पहा. सांगा. मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तिथे संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फतेहसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली. शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं असल्याचं बोललं जात आहे. नेमकं घडलं काय त्याविषयी आपण बोलणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते. यावेळी ते फतेहसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते. तिथे येताच काही लोकांनी अचानकपणे त्यांच्याकडे आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. काळं फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात आहे. शिवधर्म फाउंडेशनचा कोणता राग होता ते पाहूयात. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावाखाली मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केला देखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. त्यामुळे यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात पोस्ट देखील केले होते. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष आहेत. एकूण 2 संभाजी ब्रिगेड आहेत. गायकवाड हे दुसऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत. हे राष्ट्रभर दौरे करत असतात आणि ते आज अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमात आले होते. कार्यक्रमस्थळी दाखल होत असताच शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते तिथे जमा झाले आणि गायकवाड यांना काळे फासवण्यात आले.